कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा मी तुम्हाला खरंच सांगते, भुवनेश्वरी मॅडम, दुर्गेश्वरी मॅडम त्या दिवशी अशा का वागल्या मला माहित नाही, पण एरवी त्या घरात छळ नाही होत माझा। अच्छा, म्हणजे एरवी काय तुझ्यावरनं आरती ओवाळतात, तुला फुलासारखा जपतात नाही ना? ताई अगं, मला निखिलच्या आई बाबांनी थोडं जरी ओरडलं ना तर मी त्यांच्याशी बोलत नाही। आणि तू काय करतेस ग इथे? हं, तुला त्यांनी हक्कलले तरी तुला त्यांच्याशी बोलायचंय, त्यांच्या घरात जायची भाषा करतेस तू। अगं ताई, तुला कळत कसं नाहीये? जरा स्वतःचा विचार कर। तू शिकलेली आहेस, तुला काय आत्मसन्मान वगैरे आहे का नाही? त्यांनी तुला हाताला धरून घराबाहेर काढलं, हाणामारी केली, ढकललं, तरी सुद्धा तू त्यांच्या घरच्यांना एंटरटेन करतेस। अक्षरा, तुला कळत नाहीये का? तू नकोयस त्यांना। असं नाहीये बाबा, भुवनेश्वरी मॅडम आणि त्या दुर्गेश्वरी मॅडम त्या सगळं त्यांच्या मनाचं काही बाई बोलत होत्या। एक वेळ आपण मान्य करू की त्या दोघी मनचं स्वतःच काहीतरी बोलत होत्या। त्यांनी आपल्याला सांगितलं की अधिपतींना तू नकोयस, त्याच्यावर आपण दोघांनी विश्वास नाही ठेवला, कारण आपण अधिपतींना चांगलं ओळखतो, ते असं नाही बोलणार। पण आता त्यांचे बाबा काय म्हणाले हे ऐकलंस ना? ते तर शून्य आहेत ना? अगं, ते बोलले म्हणजे खरंच असणार ना ते। आता त्यांच्यावर पण विश्वास ठेवायचा नाहीये का तुला? काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो, रागाच्या भरात बोलले असतील हो अधिपती। रागाच्या भरात माणूस खरं बोलून जातो अक्षरा। सत्य हेच आहे की तू त्या घरात कोणालाही नकोयस। वाटलं होतं की अधिपती काहीतरी प्रयत्न करतील तुमचं भांडण मिटवण्याचे, पण नाही, त्यांचे प्रयत्न शून्य आहेत। अगं, त्यांच्याकडे तेवढी बुद्धीच नाहीये। खरंच खूप पश्चाताप होतो मला की मी तुझं लग्न एका अडाणी माणसाशी लावून दिले। बाबा प्लीज प्लीज असं सारखं नका बोलू तुम्ही, अधिपतींची काही चूक नाहीये हो, नाहीये त्यांची चूक। मला माहितीये ना, त्यांना हवं आहे आमचं नातं। मला एकदा भेटू देत ना त्यांना, एकदा बोलू देत त्यांच्याशी। आपण सगळ्यांनी जरा आता शांत राहण्याची गरज आहे, प्लीज। बाबा, मला एकदा अधिपतींना भेटू द्या, त्यांना विश्वासात घेऊ द्या। मला माहिती आम्ही भेटलो की सगळं ठीक होणार आहे, मला माहितीये। तुम्ही सगळे प्लीज शांत राहा, विश्वास ठेवा। काहीही ठीक होणार नाहीये। ताईला कळत कसं नाहीये? त्यांना ती नकोय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।